सकल मराठा समाज यांचं आरक्षण रद्द झाल्यापासून आम्ही सर्वजण दुखी झालो होतो आणि याच वेळी सरकारमधले लोक असतील किंबहुना जे विरोधी पक्षातले लोक असतील यांनी एकमेकांच्यावर ताशारे उडवायला सुरुवात केली होती. मी अस्वस्थ झालो आणि समाज अस्वस्थ झाला, कारण का आम्हाला पर्याय पाहिजे होता. तुम्ही काय भांडता त्यात आम्हाला काही घेणं देणं नव्हतं, कारण का जे सत्तेत आहेत त्यांना वाटलं की मागच्या सरकारने जो कायदा केलेला आहे हा फुल प्रूफ कायदा नव्हता आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांना वाटलं की जे मांडणी वकिलांनी करायला पाहिजे होती ती काही बरोबर झाली नाही. पण ह्याच दोघांच्या ह्याच्यात समाजाला काही मिळणार नव्हतं आणि म्हणून सकल मराठा समाजाच्या राज्याच्या लोकांनी ठरवलं की आम्हाला पर्याय काय किंवा सोल्युशन काय ह्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. समाजाने आपली भावना 58 मोर्चाच्या माध्यमातून दाखवून दिलेली आहे. समाजाने ज्या काय त्यावेळीच्या मागण्या असतील त्यावेळी सुद्धा त्यांनी बोलून दाखवलेले आणि परत एकदा समाजाला वेटीस धरून समाजाला रस्त्यावर आणायचं का आपण सर्वजणांनी? आपण समाजाला दिशा द्यायची काय समाजाला दिशाहीन करायचं? आम्हाला असं वाटलं की समाजाला न्याय देण्याची भूमिका ही आमची सर्वांची आहे. म्हणून आम्ही ठरवलं की आता समाज बोललाय, आम्ही बोललोय. आम्ही म्हणजे कोण? ज्यांनी समाजासाठी लढा उभा करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र प्रेम केले ते म्हणजे समन्वयक असतील किंबहुना अनेक लोक असतील. आम्ही बोललोय. आता वेळ निश्चित आलेली आहे, कारण का हा विषय खऱ्या अर्थाने न्यायालयातला आणि सरकार दरबारीतला विषय असेल, राज्यातला असेल किंबहुना सेंटरचा असेल, म्हणून लोकप्रतिनिधींनी बोलावं. आणि म्हणून आम्ही 2 मूक आंदोलन किंबहुना 5 मूक आंदोलन जाहीर केले. कोल्हापूर, नाशिक, रायगड, अमरावती आणि संभाजीनगर. त्यातला पहिला मूक आंदोलन हे कोल्हापूरला शाहू महाराजांच्या समाधीस्थळी, ज्या शाहू महाराजांनी देशातलं पहिलं आरक्षण 1902 ला दिलं होतं 50%, ज्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. कोल्हापूरच्या मूक आंदोलनानंतर आम्ही नाशिकचं मूक आंदोलन आज झालं. या दोन्ही मूक आंदोलनाला सर्व मंत्री महोदय, सर्व खासदार, सर्व आमदार हे उपस्थित होते. हे सगळं होत असताना कोल्हापूरचं मूक आंदोलन झाल्यानंतर तिथंच पालकमंत्र्यांनी आणि तिथले कॅबिनेट मंत्री नामदार मुश्रीफ यांनी जाहीरपणाने आपल्या भाषणात सांगितलं की सरकार आपल्याला निमंत्रित करते लवकर. आता अनेक लोकांची इच्छा होती की आपण त्यांना भेटायला नको लगेच, पण शेवटी समाजाचे प्रश्न सुटायला पाहिजे. म्हणून आम्हाला सुद्धा सर्वांना वाटलं नुसतं समाजाच्यावर खेळ करून चालणार नाही, तर आम्ही लगेच त्यांची भेट घेतली. भेट घेऊन अनेक विषयावर चर्चा झाली. 3 तास ही सह्याद्रीवर मीटिंग चालू होती. तर मला परत एकदा सांगायचं आहे की तिथे चर्चा काय झाली हे पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना समजणं गरजेचं आहे. म्हणून मी थोडक्यात त्याचा आढावा सुद्धा घेतो. पहिली मागणी आमची काय होती की तुम्ही सांगा की ही राज्याची जबाबदारी आहे की केंद्राची जबाबदारी आहे. आणि तिथं मग
त्यांना पूर्वीच मी मुंबईच्या प्रेसमध्ये मी सांगितले होते कुठले सोल्युशन्स आहेत, कुठले पर्याय आहेत. त्यातला पहिला पर्याय कुठला की रिव्ह्यू पिटिशन, जे राज्य शासनाच्या हातातला विषय. आणि रिव्ह्यू पिटिशन जर का टिकलं नाही तर आपल्याला क्युरेटिव्ह पिटिशनला जातं. पण क्युरेटिव्ह पिटिशन हे भोसले समितीची स्थापन झालेली आहे, त्यांनी सांगितलं ते घ्यायची काही गरज नाही. मग राहतो कुठला पर्याय, जर का रिव्ह्यू पिटिशन गेलं तर तुम्हाला एकमेव पर्याय राहतो, तो म्हणजे 338 च्या माध्यमातून आपल्याला आयोग स्थापन करावा लागेल, परत एकदा एसीबीसी व्हावं लागेल आणि मग ते राज्यपालांच्याकडे जाणार. राज्यपाल हे राष्ट्रपतींच्याकडे हा अहवाल देतील. राष्ट्रपती 342 च्या माध्यमातून केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे जर द्यायची इच्छा असेल त्यांना ते देऊ शकतात सगळं डाटा. आणि ते मग राज्य मागासवर्गीय आयोगाकडे डाटा घेऊन परत त्याच्याकडे स्वतः घेणार आणि मग पार्लमेंटला द्यायची इच्छा असेल तर राष्ट्रपतींच्या माध्यमातून ते देऊ शकतात. तर मी सरकारला काय सांगितलं की तुम्ही हे केव्हा फाईल करताय, तर त्यांनी लगेच त्या मिनिटाला सांगितलं रिव्ह्यू पिटिशन हे येत्या गुरुवारी हे रिव्ह्यू पिटिशन सरकारच्या वतीनं फाईल केलं जाईल. मी त्यांना दुसरी सूचना केली, हे सगळं करत असताना तुम्ही पॅरलली हा दुसरा मार्ग सुद्धा तुम्ही इम्प्लिमेंट करा, अंमलात आणा. तर त्यांचा मतप्रवाह असा होता थोड्यांचा की आपण जर इकडनं गेलो तर थोड्यांना वाटणार की आपण रिव्ह्यू पिटिशन हरलोयच, आपण त्यात काय साध्यच होणार नाही, म्हणून 2 मतप्रवाह आहेत. पण मी त्यांना सांगितलं ठीक आहे, पण तुम्ही आयोग स्थापन करू नका, पण त्याचं होमवर्क ज्या काही गोष्टी लागतात, ज्या काही त्रुटी असेल गायकवाड कमिशन मध्ये त्याचे तर तुम्ही काम सुरू करू शकता. तर त्याला त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवला. हे झाला तुमच्या आरक्षणाच्या बाबतीत. आता माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता ज्याच्यासाठी खऱ्या अर्थाने मूक आंदोलन हे सुरू झालेलं आहे, ते म्हणजे की या 17 मागण्या ज्या आपण पूर्वी दिल्या होत्या त्या 17 मागण्या एवढ्या मोठी लिस्ट देण्यापेक्षा आपण 5 ते 6 मुख्य मागण्या हे सरकारच्या पुढे मांडू, ज्या तुमच्या हातात आहेत. त्याला काय सर्वोच्च न्यायालयाकडे जायची गरज नाही, त्याला तुम्हाला उच्च न्यायालयाकडे जायची गरज नाही. आणि पहिली मुख्य मागणी आमची ही होती जी खऱ्या अर्थाने कणा येतो, जे हृदय मराठा समाजात, ते म्हणजे सारथी. त्या सारथीच्या बाबतीत 1.5 तास चर्चा झाली. त्यातले प्रमुख गोष्टी मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो की ते सारथीमध्ये 8 विभागीय कार्यालय ह्याची त्यांनी मंजुरी दिली. अनेक जिल्ह्यात उपकेंद्र व्हायला पाहिजे ते आम्ही त्यांना मागणी केली. आणि कोल्हापूरचं उपकेंद्र हे परवाच त्यांनी अजितदादा पवार उपमुख्यमंत्र्यांनी सारथीला मिटिंग लावली होती पुण्यात शनिवारी. तिथे चर्चा झाली. सारथीचे अनेक प्रश्नांबद्दल पूर्ण कमिटीच्या पुढे सगळ्यांची चर्चा झाली. आम्ही सगळेजण तिथं होतो. आणि तिथं कोल्हापूर उपकेंद्र ताबडतोब सुरू करण्याचे आदेश हे उपमुख्यमंत्रींनी, ज्यांच्याकडे सारथी आहे त्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला, व्हाईस चान्सलरना फोन केला. आणि मला आज आनंदाने सांगायचंय की खुद्द स्वतः नामदार सतेज पाटील जे कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत यांनी सगळ्यात जमिनी तिथं पाहिलेत. 3 जमिनी पाहिलेत. त्यातली एक जमीन काय ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर तयार असलं तरी ते पसंत पडली नाहीये. पण राजाराम कॉलेज जे जुनं कॉलेज आहे तिथं एक 5 एकरचा कॅम्पस आहे आणि चांगली जुनी बिल्डिंग आहे, तिथं नवीन बिल्डिंग आहे, ती घ्यायची. किंवा शिवाजी विद्यापीठ मध्ये एक 2 एकर का 3 एकरच्या कॅम्पस मध्ये नवीनच सारथीची बिल्डिंग उभा करायची. ही जागा फायनल करण्यासाठी येत्या राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी 26 जूनला मी आणि सर्व पालकमंत्री असतील, मंत्री महोदय असतील, ते जातील आणि जागा फायनल करतील आणि कोल्हापूरचं उपकेंद्र लगेच सुरू होणार. असे अनेक सारथीच्या बाबतीत चांगल्या चर्चा झाल्या. तारादूत, त्या तारादूत त्यांनी सांगितलं होतं आम्ही सुरू करणार नाही, तर ते तारादूत सुरू होते.
आता ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो होता, सारखा तो भिजत होता, तो म्हणजे स्वायत्ता. तिने आपल्याला डॉक्युमेंटच दाखवला की हे बघा राजे सगळ्यांना की स्वायत्ता ही आम्ही पूर्णपणे सारथीला दिलेली आहे. एकदा फायनान्स मंजूर झाला की तिथल्या लोकांना तिथं वर जायची मागणी करायची गरज नाही. खासगी डायरेक्टर जर घ्यायचे असेल राजे ते सुद्धा आपण घेऊ म्हटले. खासगीने समाजातले जे चांगलं काम करणार. मी परखडपणाने त्यांना सांगितलं मला त्याचा काही इंटरेस्ट नाही. वैयक्तिक संभाजी छत्रपतींना सारथीचा विषय झाला. तिथं वसतिगृह, दर जिल्ह्यात एक वसतिगृह पाहायला आमची मागणी होती. त्या 36 जिल्ह्यात 23 वसतिगृह मध्ये कुठं कुठं जागा आहे, किंबहुना जागा नसली तर बिल्डिंग आहे, ह्याची लिस्ट काढलेली आहे 23 जिल्ह्यांची. नांदेड असेल, संभाजीनगर असेल, पुण्यात तर सुरूच होते काम लगेच, ठाणे असेल, असे 23 जिल्ह्यांची लिस्ट त्यांनी आपल्या समोर तिथं ठेवली. हा दुसरा मुद्दा. मगाशी सारथीच्या बाबतीत अनेक विषय राहिला, म्हणजे जे आपण 1000 कोटी रुपये मागितले होते ते अजितदादांनी एकाच शब्दात मला सांगितलंय राजे की त्याची सुद्धा 21 दिवसात जे आपण परत भेटणार आहे बऱ्यापैकी चांगली अमाऊंट हे तुम्हाला आम्ही जाहीर करणार आहे, जे मराठा समाजाला बरं वाटेल अशी. म्हणून मी आज तो आकडा मी सांगण्यापेक्षा ते स्वतः ते सांगतील. तिसरा विषय होता की अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ मध्ये सुद्धा अनेक गोष्टी आम्ही त्यांची चर्चा केली. त्याच्यावर सुद्धा त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिले की ताबडतोब बसा, ज्या मागच्या वेळीच्या त्रुटी राहिलेल्या त्या त्रुटी दुरुस्त करायला पाहिजे. उदाहरण 10 लाख रुपये जे कर्ज होतं ते 25 लाख रुपये कसं करता येईल, त्याच्या ज्या जाचकटी आहेत त्या शिथिल कशा करता येतील, ह्याच्यावर सुद्धा नियोजन चालू झालेलं आहे. चौथा, जे मागासवर्गीय म्हणण्यापेक्षा ओबीसीना ज्या सवलती मिळतात शिक्षणात, त्या सुद्धा सवलती आपल्या मराठा समाजाला मिळावेत त्याच्यासाठी वर्किंग सुरू झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे 2185 मुलांच्या नोकऱ्या आणि ज्या 2014 पासून ज्या ईएसबीसीच्या ज्या अडकलेल्या नोकऱ्या आहेत ह्यांच्यावर का तुम्ही निर्णय घेत नाही. सर्वोच्च न्यायालयाने तर त्या 2185 वर बोलले, त्याच्यावर सुद्धा त्यांनी सांगितलं, खुद्द अटॉर्नी जनरलनी सांगितलं की आपण जर त्यांना आता नोकऱ्या दिल्या तर तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकतो. कारण का अनेक लोकांना सिलेक्शन झालेलं आहे पण नियुक्त्या दिल्या नव्हत्या, आणि जर तुम्ही डायरेक्ट नियुक्त्या दिल्या तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकते. पण त्यांना आम्ही पर्याय सांगितला, ठीक आहे आपल्याला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करायचं नाहीये, पण तुम्ही विशेष बाब म्हणून देऊ शकता. आणि आजपर्यंत दिलेले किंवा सुपरन्युमेररीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला करता येतो का, अधिसंख्य जागेच्या माध्यमातून, हा सुद्धा पर्याय आम्ही त्यांना दिलेला आहे. आता हे सगळं करायला बहुतांश मागण्या त्यांनी सगळ्या मान्य केल्या, पण हे सगळं करायला त्यांना कमीतले कमीत 21 दिवस लागण्याची शक्यता आहे. म्हणून तिने आम्हाला विनंती केली की आम्ही सगळ्या तुमच्या बहुतांश मागण्या मान्य केल्यात, पण आम्हाला ह्या 21 दिवस हे द्यावेत तुम्ही, जेणेकरून आमचं होमवर्क किंवा जे प्रशासकीय ज्या गोष्टी असतात त्या करण्यासाठी आम्ही जोरात युद्ध पातळीवर सिस्टम लावू. म्हणून आम्ही आज भूमिका काय घेतली, आज नाशिकला आम्ही सगळेजण एकत्र जमलो होतो. सगळे राज्याचे समन्वयक आलेले आणि राज्याच्या समन्वयकांनी निर्णय घेतलेला आहे. आणि त्यांच्या वतीनं मी सांगतो की आम्ही ठरवलंय आंदोलन काय आम्ही थांबवत नाहीये. आंदोलन आम्ही काय थांबवत नाहीये, पण सरकारने बहुतांश मागण्या पूर्ण केल्या असल्यामुळं या मागण्यांच्या उर्वरित मागण्यांच्या प्रशासकीय पूर्ततेसाठी सरकारला कमीत कमी 21 दिवस लागणार आहेत. म्हणून त्यानुसार या वेळेत सरकारने उर्वरित मागण्या अंतिम निर्णय घ्यावा या 21 दिवसात, किंबहुना मी म्हणे 1 महिना घ्या. तुम्ही या 1 महिन्यात
जर का निर्णय घेतले नाहीत तर मग आम्हाला पुढची आंदोलनाची पुढची दिशा ठरवावी लागेल. आमची इच्छा नाहीये 36 जिल्ह्यात जायची. तुम्ही निर्णय घ्या. जसं तुम्ही आता सकारात्मक दृष्टिकोनातून तुम्ही पुढाकार घेतले अनेक मागण्याच्या बाबतीत, तसं या ज्या थोड्या गोष्टी राहिल्या त्या सुद्धा तुम्ही पूर्तता लावा. आम्ही तुमचं स्वागत करू. आरक्षणाचा लढा चालूच राहणार आहे, यात काय दुमत नाहीये. पण त्याला सुद्धा जसं त्यांनी रिव्ह्यू पिटिशन गुरुवारी फाईल करणार आहेत, पॅरलली त्यांनी सुद्धा तो 338 चा जो पार्ट आहे, पॅसेज आहे, तो सुद्धा त्यांनी सुरुवात करावा असं मी त्यांना विनंती केलेली आहे. मला वाटते मी सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. परत एकदा हे मी तेच मी ते म्हणजे तेच म्हणजे बोलायची माझी इच्छा नाही. आपले काही प्रश्न असतील तर मी उत्तर देऊ. राजे, कोल्हापूरला आपण एल्गार पुकारला. तीन गोष्टी, 3 स्टेप आमच्या डोळ्यासमोर येत आहेत. कोल्हापूर, मुंबईची बैठक आणि नाशिकचं आंदोलन. कोल्हापूरला आपण एल्गार पुकारला, पण प्रश्न वेगळा आहे. त्यावेळेस आपला शर्ट डार्क काळा होता. मुंबईला बैठकीमध्ये त्याचा हलकासा रंग बदलला. आज नाशिकला अजून थोडा कमी लाईट होत चाललाय. काय झालंय म्हणजे की नेमकं सकारात्मक दृष्टिकोन बदलतोय म्हणून असं काही शर्टाचे रंग बदलत आहे, काय सांगाल? मला आठवते की पहिली प्रेस ही नाशिकला झाली होती. त्यावेळी हाच प्रश्न मला कोणीतरी विचारला होता. त्यावेळी मी काळा शर्ट टाकला होता. त्याच्यानंतर मी मुंबईच्या मीटिंगला गेल्यावर जरा आणि कुर्त्यावर गेलो मी. आज जरा फिक्का झालाय. याचा अर्थच असा आहे की ज्या मागण्या आमच्या आहेत त्या मार्गी लागाय म्हणजे त्याचा मार्ग निघायला लागलेले आहेत. आणि ज्यावेळी जर मार्ग चांगला निघत असेल तर लवकरच्या लवकर पांढरा शर्ट कुर्ता घालतो. गुरुवारी सरकारकडून रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं जाणार आहे. मात्र मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन थांबणार नाही. मूक आंदोलनं सुरू राहतील असं संभाजीराजे यांनी म्हटलं. संभाजीराजेंनी काल मुख्यमंत्र्यांसोबत ही बैठक घेतली होती आणि त्यानंतर या बैठकीमध्ये नेमकं काय काय बोलणं झालं ते संभाजीराजेंनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे.